डॉक्टर विश्वास वल्वी ने महाविकास आघाड़ी के उम्मीदवार के रूप में अपने योगदान को बताया। आपको बता दें कि पालघर जिले के बोईसर में आयोजित एक जनसभा में महाविकास आघाड़ी के उम्मीदवार डॉक्टर विश्वास वल्वी ने अपने भाषण के दौरान अपने पिछले योगदान और आगामी योजनाओं के बारे में बताया। उन्होंने कोरोना काल के दौरान लोगों की सहायता के लिए किए गए अपने प्रयासों पर प्रकाश डाला और इस बात पर जोर दिया कि यह उनकी सेवा भावना और कार्यकुशलता का ही परिणाम है कि उद्धव बाला साहेब ठाकरे ने उन पर विश्वास जताते हुए बोईसर विधानसभा के लोगों की सेवा करने का मौका दिया है। डॉक्टर वल्वी ने अपने संबोधन में कहा, कोरोना महामारी के दौरान हमने समाज के हर वर्ग के लिए मदद का हाथ बढ़ाया, चाहे वह जरूरतमंद परिवार हों, बीमार लोग हों या प्रवासी मजदूर, हमने हर किसी तक सहायता पहुंचाने का प्रयास किया। इस दौरान किए गए कामों ने लोगों का दिल जीता और मुझे इस बात का गर्व है कि हमारी पार्टी और उद्धव जी ने मेरे प्रयासों को पहचाना। उन्होंने अपनी 10 साल की राजनीतिक यात्रा और पार्टी के प्रति निष्ठा का उल्लेख करते हुए कहा कि वे हमेशा जनता के हित को प्राथमिकता देते आए हैं। उन्होंने महाविकास आघाड़ी के उद्देश्य और आगामी योजनाओं पर भी विस्तार से चर्चा की। डॉक्टर वल्वी ने जनता से अपील करते हुए कहा, बोईसर की जनता ने हमेशा विकास और प्रगति को प्राथमिकता दी है। मैं आप सभी से यह वादा करता हूं कि यदि आपने मुझ पर भरोसा जताया तो मैं इस क्षेत्र को एक नई ऊंचाई पर ले जाऊंगा। मेरा उद्देश्य सिर्फ चुनाव जीतना नहीं, बल्कि आपकी समस्याओं का समाधान और आपके जीवन स्तर को बेहतर बनाना है। इस जनसभा में भारी संख्या में लोग उपस्थित रहे। डॉक्टर वल्वी का आत्मविश्वास और उनके कार्यों का विवरण सुनकर जनता में उत्साह देखने को मिला। उन्होंने यह भी बताया कि महाविकास आघाड़ी की सरकार ने किस तरह समाज के हर वर्ग के लिए योजनाएं लागू की और उन योजनाओं का लाभ लोगों तक पहुंचाया। अंत में उन्होंने जनता से समर्थन की अपील करते हुए कहा, आपके विश्वास और समर्थन से ही मैं आपके लिए बेहतर काम कर सकता हूं। आपके हर वोट से एक मजबूत नेतृत्व बनेगा जो बोईसर को विकास के पथ पर ले जाएगा। इस भाषण ने बोईसर विधानसभा में चुनावी माहौल को और गरमा दिया है। अब देखना यह होगा कि जनता का समर्थन किसे मिलता है और आगामी चुनाव में कौन विजयी होता है। तृप्ति समाचार, महाराष्ट्र, पालघर, बोईसर। जय भवानी। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे, युवा सेना आदित्य ठाकरे, इथे उपस्थित आमचे नेतेगण, उपनेते उदय बंधू पाटील साहेब, केतन काका, आमचे उत्तम भाऊ पाटील, उत्तम भाऊ पिंपळे, काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रमुख प्रफुल्ल पाटीलजी, राष्ट्रवादीचे गावड साहेब, सीपीएमचे आमचे नेते सत्यम ठाकूरजी, आमचे शिरीष साहेब व इतर आमचे घटक पक्ष, भूमिसेनाची नीताताई, इतर संघटनेचे सर्व पदाधिकारी व सन्माननीय व्यासपीठ व समोर बसलेले माझे शिवसैनिक मित्रमंडळ, महिला वर्ग, सर्वांचा मी आभार व्यक्त करतो की मोठ्या संख्येने तुम्ही आज उद्धव साहेबांना ऐकण्यासाठी इथे उपस्थित झाले आहेत व खऱ्या अर्थाने असं वाटतंय की एवढी ताकद या विधानसभेमध्ये आपल्या उद्धव साहेबांची आहे आणि मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिलेत। गेल्या 10 वर्षापासून मी या भागात काम करत आलोय। एक डॉक्टर या नात्याने माझी सेवा विविध भागात मी देत आलोय। पक्षप्रमुखांचा आदेश होता कोविड काळामध्ये की कुटुंब प्रमुखासारखं तुम्ही या शहराला तुम्ही सांभाळा। जेव्हा कोविड मध्ये इथे एवढी मोठी संख्या लोकसंख्या असताना फक्त 25 बेडचं टीमा हॉस्पिटल इथे होतं। 50,000च्या वरती इथे लोकसंख्या आहे बोईसर शहरात, तरी पण फक्त 25 बेडचं हॉस्पिटल। लोक इथे कोविड काळात मरत होती, लोकांना बेड उपलब्ध नव्हता आणि त्रासलेले होते। त्या काळात आम्ही इथे, माझा ऑफिस बाजूलाच आहे, तेव्हा मी माझा कोविड कॅम्प इथे सुरू केला व लोकांना आमचे डॉक्टर मित्र पीपीई किट घालून इथे मोफत टेस्टिंग, लोकांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी सगळी सुविधा पुरवली। बराच वेळ वॅक्सिनेशन लहान मुलांना इथे पालघर जिल्ह्यात उपलब्ध होत नव्हतं, तेव्हा आम्ही स्वतः 8,000 मुलांना वॅक्सिन विकत घेऊन विविध शाळेत जाऊन ते वॅक्सिनेशन दिले। बराचसा आदिवासी भाग आहे
पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे व आपले जेवढे सरपंच आहेत त्यांना शासकीय योजनांची माहिती ही व्यवस्थितपणे समजून घेण्याची गरज आहे। जर त्यांच्या लक्षात आलं तरच ते लोकांचं भलं करू शकतात। ही गोष्ट लक्षात येताच आम्ही बऱ्याचशा ग्रामपंचायतमध्ये सरपंच, उपसरपंच व सदस्यांची ट्रेनिंग प्रोग्राम घेतले व जेवढे शासनाच्या योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या माध्यमातून लोकांचा विकास घडवण्याचा प्रयत्न केला। आमच्याकडून जेवढं काय करता आलं ते या 10 वर्षात मी माझं काम करत आलोय आणि मी उद्धव साहेबांचं फार आभारी आहे की त्यांनी मला ही संधी 10 वर्षानंतर माझं काम बघून मला पहिल्यांदा दिली आहे आणि माझी अपेक्षा आहे की लोकही मला ही संधी यावेळेस विधानसभेत देतील आणि एक संधी देऊन मला निवडून विधानसभेला पाठवतील, म्हणजे मी तुमचं अजून 5 वर्ष चांगल्या पद्धतीने सेवा करता येईल। बोईसर शहरामध्ये आपण बघतात विविध समस्या आहेत। सर्वात एशिया खंडातील सर्वात मोठी MIDC इथे आहे, 2000 फॅक्टरी आहेत आणि पूर्ण जिल्हाभरातून इथे लेबर लोक इथे काम करायला येतात। पण गेल्या 15 वर्षात ज्यांना तुम्ही सत्ता दिली त्यांनी आजपर्यंत लेबर लोकांसाठी कधीच विचार केला नाही। त्या लेबर लोकांसाठी एक साधा ESS हॉस्पिटल उभारणं गरजेचं होतं। फॅक्टऱ्या लाखो करोडोमध्ये टॅक्स भरतात व लेबर लोकांच्या पगारामधून पण पैसे सरकारला जातात, पण कुठल्याच लोकप्रतिनिधीने याचा आवाज उठवला नाही व या भागामध्ये नेहमी स्फोट होतात, लोकांना लागतं, कधी मशीन कटिंगच्या हात कापला जातो। अशा सगळ्या विविध आरोग्याच्या समस्या असताना ESS हॉस्पिटलचं इथे कुठलंच मागणी करण्यात आली नाहीये। कमीत कमी मागणी केली असती तर ते हॉस्पिटल आज इथे आपल्यामध्ये लोकांसाठी उपलब्ध झालं असतं। या बोईसर विधानसभा आणि पूर्ण जिल्ह्यासाठी 200 बेडचं हॉस्पिटल ट्रॉमा केअर सेंटर मनोर इथे बांधण्यात येत आहे, पण ते गेल्या 5 वर्षापासून बांधतच आहे, जेणेकरून ते ताजमहल बनवत आहेत। लोकांचा इथे जीवना मरणाचा प्रश्न आहे। प्रत्येक आरोग्य समस्येसाठी आपल्याला बॉम्बे किंवा मुंबई किंवा गुजरातला जायला लागतं व जीव मुठीत घेऊन आपल्या पेशंट लोकांना इथून पाहायला लागतं। तर गेल्या 15 वर्षात जे काम झालं नाही, नक्कीच एक डॉक्टर या नाते ही माझी जिम्मेदारी असेल की विधानसभेत ही माझा प्रयत्न असेल की कमीत कमी आरोग्याची समस्या मी लवकरात लवकर या भागातली दूर करण्याचा प्रयत्न करेन। बोईसर शहरची वस्ती वाढत चाललेली आहे, लोकसंख्या वाढत चाललेली आहे व त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यासाठी ग्रामपंचायत अपुरी पडते आहे। आता त्यांचा निधी प्रत्येक ग्रामपंचायत, बोईसर म्हणा, सारावली म्हणा, इतर ग्रामपंचायत म्हणा, त्यांच्या निधीनंतर बोईसर इथे नगरपालिका किंवा नगर परिषद तरी बोईसरला मी कन्वर्ट करेन, जेणेकरून मोठ्या संख्येने इथे निधी उपलब्ध होऊन बोईसरकरांसाठी चांगले रस्ते, पाण्याची व्यवस्था, वीज आणि मुलांसाठी खेळण्यासाठी उद्यान ही व्यवस्था, चांगलं एक शहर हे घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी हे गरजेचं आहे आणि हे मी तुम्हाला आश्वासित करतो की आमदार म्हणून मी प्रयत्नशील राहून या बोईसरला महानगरपालिकामध्ये कन्वर्ट करणार। आपल्या इथे या ग्राउंडच्या समोरच आपण बघताय इथे बराचसा मोठा डम्पिंग ग्राउंड आहे कचऱ्याचा निवारण या शहरात होत नाही। इथे शहराच्या मधोमध कचरा डंप केला जातो। कुठली शासकीय लोक या समस्येला सोडवण्याचा प्रयत्न करत नाही आहे व आम्ही बराचसा प्रयत्न केला, MIDCला पत्र व्यवहार केलेत की तुम्ही जागा उपलब्ध करून द्या, जेणेकरून हा कचरा टाकल्याने इथे रोग पसरतो, लोक आजारी पडतायत, इथे दुर्गंध असतोय, पण नाही लागलं नाहीये। पण नक्की मी हे तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही तेव्हा पण प्रयत्नशील होतो। एक आमदार म्हणून मला तुम्ही जर ताकद दिली तर नक्की हा प्रश्न कचऱ्याचा जो इथला बोईसर शहरातला आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करेन। बोईसर शहरामध्ये लोकांची इतर समस्या पण आहे, रोजगारचा फार मोठा प्रश्न आहे। टॅक्स BRC मध्ये जे लोकांचे भरती होतात ते मुंबईहून भरती होतात व डायरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंटचे लोक इथे येऊन बोईसर शहरामध्ये त्यांचा समावेश होतो। इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना कधीच ते इंटरव्ह्यूचं कळत पण नाही की इथे इंटरव्ह्यू लागले आहेत। आता येणाऱ्या काळामध्ये बरेचसे इंटरव्ह्यू झाले, ते मुंबईला झाले आणि बाहेरच्या बाहेर लोक भरती होऊन इथे पालघर जिल्ह्यामध्ये नोकऱ्या घेत आहेत। तर माझा हे प्रयत्न असेल आणि उद्धवजी आता येत आहेत त्यांना मी निवेदन पण देईन आणि नक्कीच प्रयत्नशील राहील की त्यांची जी इंटरव्ह्यू आहे, त्यांचे जे नोकर भरती आहेत ते ह्या जिल्ह्यातच इथे स्थानिक भूमिपुत्रांसाठी केलं झालं पाहिजे, जेणेकरून त्यांना प्राधान्य देऊन त्यांना नोकऱ्या भेटल्या पाहिजे। शिक्षणाचा फार मोठा प्रश्न आहे। आपल्या बोईसर शहर जरी एवढा मोठा असेल आणि थोडंसं डेव्हलप वाटतोय
पण त्याच्यामध्ये 10वी पर्यंत चांगल्या शाळाची व्यवस्था आहे. पुढे कॉलेज, चांगले मेडिकल कॉलेज म्हणा, इंजिनिअरिंग कॉलेज म्हणा, त्याचा फार अभाव आहे. 1-2 कॉलेज असतील आणि लोकसंख्या एवढी वाढलेली आहे. नक्कीच आम्ही प्रयत्नशील आहे. मागच्या काही महिन्या पहिलेच मी कलेक्टरला लेटर दिलं होतं की इथे मोठं एक विद्यापीठ उभं करणं गरजेचं आहे. पालघर जिल्ह्याला एक स्वतंत्र विद्यापीठची गरज आहे. एवढा मोठा नवीन जिल्हा झालाय पण कुठल्याही विद्यापीठची व्यवस्था इथे झाली नाहीये. तर जर मी आमदार निवडून आलो तर नक्कीच पालघर जिल्ह्यामध्ये स्वतंत्र पालघरचं विद्यापीठ उभारेल हे तुम्हाला मी आश्वासित करतो. बोईसर विधानसभा हा भाग, बोईसर शहर सोडून इतर ग्रामीण पट्ट्यात आपण जर गेलो तर तिथे शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा समस्या आहेत. त्यांचे भात विक्री केंद्र उभारण्याची गरज आहे. भाजीपाला विक्री केंद्र विक्री केंद्र उभारण्याची गरज आहे, जेणेकरून त्यांना चांगला हमीभाव भेटेल. त्यांना शेती माहिती केंद्र आणि त्यांच्या रोजगारासाठी पण फार मोठा प्रश्न आहे. एवढी मोठी MIDC असून बरेचसे लोक इथून स्थलांतरित होतात. आपल्या प्रत्येक वर्षी भात शेतीचं काम 4 महिने केल्यानंतर आपले गरीब आदिवासी लोक शहराकडे वळतात. वसई विरार म्हणा किंवा मुंबईला म्हणा, पूर्ण कुटुंब घेऊन ते बिचारे तिथे त्रासात राहून आपलं पोट भरायचा प्रयत्न करतात. फार चुकीची गोष्ट आहे. एवढा मोठा पालघर शहर होऊन पण आपल्या लोकांना नोकरीसाठी वणवण फिरायला लागतं. नक्कीच तुम्ही मला निवडून दिल्यानंतर हा प्रयत्न असेल की त्यांच्यासाठी इथे रोजगार हमी योजनेच्या मार्फत म्हणा किंवा इतर क्षेत्रातून त्यांना इथेच पालघर जिल्ह्यातच रोजगार भेटेल हे माझा प्रयत्न असणार आहे. थोडासा भाग बोईसर विधानसभेचा नालासोपारा पट्ट्यात देखील येतो. तुम्ही जर नालासोपारा पट्ट्यात गेले तर तिथे अक्षरशः गुलामीसारखे जीवन लोक तिथे जगतायत. जागे जागे गली गलीमध्ये तिथे रस्ता पण नाहीये, पिण्याचं पाणी देखील नाहीये, वीज इलेक्ट्रिसिटी पण त्यांना नाहीये. माझे त्यांना आश्वासन असेल की जे काही त्यांचे घरं आहेत ते अनधिकृतपणे आता सध्या राहत असतील पण बऱ्याच वर्ष राहत आहेत ते. आमची महाविकास आघाडी सत्ता आता पुढच्या आठवड्यात घरं आहेत त्यांची आम्ही अधिकृत घरं करून देऊ व नक्कीच वसई विरार महापालिकेमध्ये आम्ही SRA योजना आणण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून त्या योजनेमार्फत त्या लोकांना चांगले घरं भेटतील व त्यांना महापालिका क्षेत्रामध्ये जी सुविधा भेटली पाहिजे ती त्यांना भेटायला पाहिजे. तिथे देखील बरेचसे सर्व धर्मीय दफनभूमीची प्रश्न आहेत. तिथे पण कचरा निवारणाचा प्रश्न आहे. तिथल्या त्यांची समस्या, रस्ते हा सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. समस्या अनेक आहेत आणि गेल्या 15 वर्षापासून ज्यांना तुम्ही निवडून दिलंय त्यांनी कुठलंही काम इथे केलं नाहीये. माझं एवढंच तुम्हाला आव्हान असेल की एक संधी तुम्हाला द्या. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं मी नाराज करणार नाही हे तुम्हाला आश्वासित करतो व माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.